हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ह्या सब्जेक्टला सुरुवात केलेली, ज्यामध्ये आपण त्याचा सिलेबस, त्याचं इंट्रोडक्शन, त्याच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट होत्या त्या बघितल्या. त्यामध्ये आपण स्टेजेस फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ह्या पॉईंट पर्यंत आलेलो. ह्या पॉईंट नंतर आपल्याला पुढच्या जे काही पॉईंट आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्या स्टेजेस ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये रिक्वायरमेंट अनालिसिस आहे, त्यानंतर सॉफ्टवेअर डिझाईन आहे, इम्प्लिमेंटेशन आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे आणि मेंटेनन्स. या सगळ्या फेजेस ज्या आहेत त्या स्टेज इम्पॉर्टंट आहेत फॉर द डेव्हलपमेंट ऑफ युअर सॉफ्टवेअर. आफ्टर दॅट इन डिटेल आपण त्या बघणारच आहोत नंतर, पण त्या कन्सेप्ट म्हणून तुम्हाला त्या माहिती असाव्यात. त्यानंतर काही की पॉइंट्स आहेत की जे काही की टर्म्स आहेत, इम्पॉर्टंट की टर्म्स आहेत, ते आपल्याला ह्यामध्ये बघायचे आहेत. की ज्यामध्ये व्हॉट इज सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की इट इज अ कम्प्युटर प्रोग्राम अँड इट असोसिएटेड डॉक्युमेंटेशन. सॉफ्टवेअर प्रोडक्ट मे बी डेव्हलप फॉर पर्टिक्युलर कस्टमर और मे बी डेव्हलप फॉर जनरल मार्केट. कस्टमर किंवा जनरल मार्केटसाठी. जसे की आपण काल बघितलं की जेनेरिक आणि कस्टमाइज सॉफ्टवेअर हे काय आहेत ते आपण त्यामध्ये बघितलेलं. सो ते आहे की व्हॉट इज सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला सांगितलं. त्यानंतर व्हॉट आर द ॲट्रिब्यूट्स ऑफ गुड सॉफ्टवेअर. ओके, ॲट्रिब्यूट्स ऑफ गुड सॉफ्टवेअर कोणते कोणते ॲट्रिब्यूट आहेत सॉफ्टवेअरचे, कुठले कुठले गुड ॲट्रिब्यूट्स आहेत. गुड सॉफ्टवेअर शुड डिलिव्हर द रिक्वायर्ड फंक्शनॅलिटी अँड परफॉर्मन्स टू द युजर अँड शुड बी मेंटेनेबल अँड डिपेंडेबल अँड युजेबल. गुड सॉफ्टवेअर कसं असतं, तर गुड सॉफ्टवेअर हे त्यामध्ये त्याची फंक्शनॅलिटी ही त्या ठिकाणी प्रॉपर पाहिजे, त्याचा परफॉर्मन्स चांगला पाहिजे, त्याचा युजरकडे असेल किंवा त्याचा मेंटेनन्स हा चांगला झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये गुड गुड सॉफ्टवेअरचे सगळे हे ॲट्रिब्यूट्स आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स पण आपण बोलू शकतो त्याच्या. आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजे काय, सॉफ्टवेअरची डेफिनेशन तुम्हाला झाली की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजे काय. ह्या सगळ्या की टर्म्स आहेत, त्या लक्षात ठेवा. ह्या काय एक्झामला तुम्हाला कुठे विचारणार जाणार नाही, पण एक की टर्म्स काय आहेत त्या लक्षात असाव्यात. मी तुम्हाला जसं सांगितलं की काय कन्सेप्ट आहेत ह्या तुम्हाला क्लिअर करायला लागतीलच, आणि त्यानंतर आपण त्यानंतर पुढे जाणार आहोत. की त्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मीन्स व्हॉट. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इज अन engineering discipline that is concerned with all aspects of software production. It all connected to the software development or software production. Okay, how we are developing or how we are producing the software, that is that should be in discipline. Okay, that should be in proper manner, that should be in the one structure or one model. ह्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जातात की ज्यामध्ये सायंटिफिक रिझन्स आहेत, डिसिप्लिन वापरला जातं. ठीक आहे, जे काही इंजिनिअरिंगचं डिसिप्लिन आहे ते, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये कन्सर्न केल्या जातात आणि त्या कन्सर्न केलेल्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. त्याच्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करता. कारण की ह्या सगळ्या गोष्टी नसेल म्हणजे काय, विदाउट प्लॅन कुठली पण गोष्ट काय होत नाही, शक्य होत नाही. ते प्लॅनिंग कसं करायचं आणि ते प्लॅनिंग कसं कुठल्या प्रकारे करायचं हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तुम्हाला काय करतं, सांगत असतं. सो व्हॉट आर द फंक्शनल सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ऍक्टिव्हिटीज. सॉफ्टवेअर स्पेसिफिकेशन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर व्हॅलिडेशन आणि सॉफ्टवेअर इव्हॅल्युएशन हे काय त्याचे फंक्शनल इंजिनिअरिंग ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यानंतर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर सायन्स. कम्प्युटर सायन्स आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये काय डिफरन्स आहे, तर कम्प्युटर सायन्स फोकसेस ऑन द theory and fundamentals, and software engineering is concerned with the particularities of developing and delivering useful software. म्हणजे काय, इट फोकसिंग ऑन प्रॅक्टिकलिटीज. ओके, जे प्रॅक्टिकल वरती खूप फोकस करतं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, आणि जे कम्प्युटर सायन्स आहे ते थेरॅटिकल किंवा डॉक्युमेंटेशन ह्या गोष्टीवरती किंवा फंडामेंटल्स आहेत, ठीक आहे, बेसिक गोष्टी आहेत त्यावरती खूप फोकस करत असतं. हा डिफरन्स आहे. त्यानंतर आहे व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अँड सिस्टम इंजिनिअरिंग. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सिस्टम इंजिनिअरिंग मध्ये काय डिफरन्स आहे, तर सिस्टम इंजिनिअरिंग इज कन्सर्न विथ ऑल ॲस्पेक्ट ऑफ कम्प्युटर बेस्ड सिस्टम development, including hardware, software, and processing engineering. And software engineering is a part of this more general process. Okay, तर हे एक डिफरन्स होतं. त्यानंतर आहे व्हॉट आर द की चॅलेंजेस फेसिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. कुठले कुठले की चॅलेंजेस आहेत जे आपण काय करतो, फेस करतो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये. तर त्यामध्ये कॉपिंग विथ इन्क्रीजिंग डिलिव्हरी डायव्हर्सिटी, demands for reduced delivery times and developing trustworthy software. ओके, हे कुठले चॅलेंजेस, की चॅलेंजेस आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत, की कॉपिंग विथ इन्क्रीजिंग डायव्हर्सिटी, डिमांड्स फॉर रिड्यूस डिलिव्हरी टाइम्स अँड ट्रस्टवर्थी सॉफ्टवेअर. ह्या सगळ्या की चॅलेंजेस आहेत जे की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये फेस करायला लागतात.
Software, so what are the cost of software engineering? So roughly 60% of the software cost are developing cost and 40% are the testing cost. The developing cost and testing cost are for custom software, and evaluation cost often exist development cost. म्हणजे कस्टमर सॉफ्टवेअर असेल तर त्यामध्ये तुमचं इव्हॉल्युशन कॉस्ट जी आहे ती काय असते, एक्सिस्ट असते. तर ते 60-40 एवढं काय हे ठीक आहे, एक जनरल म्हणून लक्षात ठेवा की व्हॉट आर द बेस्ट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग टेक्निक्स अँड मेथड्स. कुठले इंजिनिअरिंग टेक्निक्स अँड मेथड्स आहे की व्हाईल ऑल सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स हॅव टू बी प्रोफेशनली मॅनेज अँड डेव्हलप. जे सगळे सॉफ्टवेअर्स आहेत ते प्रोफेशनली मॅनेज आणि डेव्हलप करायला पाहिजे तुम्हाला. सो डिफरंट टेक्निक्स आर अप्रोप्रिएट फॉर डिफरंट टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर. आता वेगवेगळ्या सॉफ्टवेअरसाठी वेगवेगळ्या टेक्निक्स तुम्हाला त्या ठिकाणी वापरावे लागतील की फॉर एक्झाम्पल गेम शुड ऑलवेज बी डेव्हलप युझिंग अ सिरीज ऑफ प्रोटोटाइप्स वेअर सेफ्टी critical control systems require a complete and analyzable specification to develop. You can't therefore say that they say that one method is better than another. म्हणजे काय, दरवेळी प्रत्येक सॉफ्टवेअर कुठला आहे तुमचं त्याच्यानुसार तुम्हाला काय मेथड्स ह्या यूज करायला लागतात, टेक्निक्स ह्या यूज करायला लागतात. गेमसाठी वेगळे असतील, वेब ऍप्लिकेशनसाठी वेगळे असतील, डेस्कटॉप ऍप्लिकेशनसाठी वेगळे असतील. तर ते वेगवेगळ्या टेक्निक्स तुम्हाला त्या त्या सॉफ्टवेअरनुसार त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला वापरायला लागतील. आणि दरवेळी तीच टेक्निक यूज होईल असंही नाही, दरवेळी तुम्हाला टेक्निक्स मेथड्स ह्या बदलायला लागणार. सो व्हॉट डिफरन्सेस हॅज द वेब मेड टू सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग? So the web has led to availability of software services and possibility of developing highly distributed services based systems. So web based systems develop has led to important advances in programming language and software use. आता वेब किंवा इंटरनेटने एक खूप एक म्हणतो आपण इव्होल्युशन झालेलं आहे ह्याचं की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये, जेणेकरून हायली रिकमेंडेड आहेत वेब ऍप्लिकेशन्स किंवा वेब बेस्ड सॉफ्टवेअर्स आपण बोलू शकतो. त्यानंतर हा आता आपण सुरुवात करतो की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला की काय आहे सॉफ्टवेअर. आता कालच्या लेक्चरला आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठले कॅटेगरीज आहेत, कुठले टाइप्स आहेत ते बघितलेले आहे सॉफ्टवेअरचे. तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये काय तर इंट्रोडक्शन टू सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. सो द टर्म सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इज कंपोज ऑफ टू वर्ड्स, सॉफ्टवेअर अँड इंजिनिअरिंग. सो सॉफ्टवेअर इज मोर दॅन जस्ट अ प्रोग्राम कोड. सॉफ्टवेअर म्हणजे काय, आपण बोलतो की सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. व्हॉट इज सेट ऑफ इन्स्ट्रक्शन? सो सेट ऑफ इन्स्ट्रक्शन मध्ये काय असतात, इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तर प्रोग्राम असतो, प्रोग्राम कोडिंग जे आहे ते त्यामध्ये असतं. So it is just a program code. It is more than the just program code. So a program is executable code. Program का असतो एक executable code असतो which serves some computational purpose. Software is considered to be collection of executable programming code. Software ला काय consider केलं तर is a collection of instruction in the sense it is a collection of executable programming code associated with libraries and documentation. Not only code but with also libraries. Various libraries are there. तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकलात त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या लायब्ररीज असतात. त्याच्याबरोबर तुम्हाला डॉक्युमेंटेशन त्या सॉफ्टवेअरचं हे पण खूप महत्वाचं आहे. तर हे सगळं ह्या सॉफ्टवेअरमध्ये असतं की फक्त प्रोग्रामिंग कोड नसतो. तुम्हाला की सरळ कोडिंग केलं की झालं सॉफ्टवेअर, नाही. कोडिंग बरोबर ह्या गोष्टी पण तुम्हाला काय असतात, इम्पॉर्टंट असतात. सो सॉफ्टवेअर व्हेन मेड फॉर स्पेसिफिक रिक्वायरमेंट इज कॉल्ड सॉफ्टवेअर प्रोडक्ट. जेव्हा सॉफ्टवेअर एखादं स्पेसिफिक रिक्वायरमेंटसाठी वापरला तर त्याला काय होतं, आपण सॉफ्टवेअर प्रोडक्ट बोलतो. म्हणजे एक प्रोडक्ट जे डेव्हलप करतो त्याला काय होतं, आपण प्रोडक्ट बोललं जातं. ठीक आहे. तर हे सॉफ्टवेअर म्हणून आहे. त्यानंतर आहे म्हणजे नुसतं कोड नाही, प्रोग्रामिंग कोड नाही किंवा प्रोग्रामिंग कोडिंग हे नाहीये, तर तुम्हाला सॉफ्टवेअर म्हणजे काय सांगायचं की इट इज मोर दॅन द प्रोग्रामिंग कोड. सो व्हॉट इज इंजिनिअरिंग? इंजिनिअरिंग ऑन द अदर हँड इज ऑल अबाउट डेव्हलपिंग प्रोडक्ट. ओके, सो सॉफ्टवेअर इज वन ऑफ द प्रोडक्ट वी कॅन से. आणि हे प्रोडक्ट म्हणजेच काय, जेव्हा आपण इंजिनिअरिंग कधी यूज करतो तर ते पूर्णपणे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी आपण काय करतो, इंजिनिअरिंग यूज करतो युझिंग वेल डिफाईन्ड सायंटिफिक प्रिन्सिपल्स अँड मेथड्स. सो इंजिनिअरिंग ऑन अदर हँड इज ऑल अबाउट डेव्हलपिंग प्रोडक्ट. ओके, प्रोडक्ट डेव्हलप करणं म्हणजे त्याच्याबरोबर त्यामध्ये वेल डिफाईन्ड अँड सायंटिफिक प्रिन्सिपल्स, मेथड्स ह्या यूज करायचं. जसं की मी सांगितलं की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये प्रॉपर वेने नुसतं तुम्ही डेव्हलप करत असाल तर त्याचा उपयोग नाही, पण त्याचा प्रॉपर प्लॅन असेल, प्रॉपर मेथड्स असतील, प्रॉपर टेक्निक्स असतील तर ते एक बेस्ट प्रोडक्ट त्या ठिकाणी काय होतं, तुम्हाला डिलिव्हर करता येतं आणि एक चांगलं प्रोडक्ट त्या ठिकाणी काय होतं, डेव्हलप होत असतं. सो दॅट्स वाय इंजिनिअरिंग इज इम्पॉर्टंट. इंजिनिअरिंग काय करतं, ते इंजिनिअरिंग तुम्हाला चांगला बेस्ट प्रोडक्ट हा त्या ठिकाणी डेव्हलप करून देते. Okay, so that is the meaning of the engineering. So we can define the software engineering is an engineering branch associated with the development of software product
using well-defined scientific principles, methods, and procedures. The outcome of software engineering is efficient, reliable software product. आउटकम काय असतो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं? ते एक चांगलं प्रोडक्ट, बेस्ट प्रोडक्ट, जसं तुम्ही सांगितलं चांगलं प्रोडक्ट हे डिलिव्हर करून देणं, हे त्याचं आउटपुट आहे. आता ही डेफिनेशन तुम्हाला रट्टा मारायला लागेल, थोडंसं पाठ करायला लागेल, ठीक आहे. पण ह्याचा मिनिंग, सॉफ्टवेअरचा वर्डचा मिनिंग आणि इंजिनिअरिंग वर्डचा मिनिंग हा त्या ठिकाणी समजून घ्या. त्यानंतर IEEE आता वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळी डेफिनेशन आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची, जसं की IEEE आहे, ठीक आहे. त्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची डेफिनेशन काय, तर द ऍप्लिकेशन ऑफ सिस्टमॅटिक अँड डिसिप्लिन काउंटिफिएबल अप्रोच टू द डेव्हलपमेंट, ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ द सॉफ्टवेअर. सो ह्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत. तुम्ही हे एक डेफिनेशन लक्षात ठेवा आणि सॉफ्टवेअर आणि इंजिनिअरिंग ह्या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतरचा आपल्याला पॉईंट बघायचा आहे, तो पॉईंट आहे आता वन बाय वन आपण पुढचे पॉईंट्स आहेत. आता ऍक्च्युली सब्जेक्टला चालू केलं वन बाय वन आपण पुढचे टॉपिक बघणार आहोत, की ज्यामध्ये पहिला आहे व्हॉट इज द नीड ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. आता ह्या ठिकाणी क्वेश्चन वाईज त्यांनी एक्सप्लेन केलेले आहे, ह्या नोट्स आहेत तर क्वेश्चन वाईज त्याने एक्सप्लेन केलेलं आहे. द क्वेश्चन फक्त त्या ठिकाणी दिले आहे क्वेश्चन टॅग, पण जस्ट यू रिमेंबर दॅट दिस इज द पॉईंट ऑफ नीड ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. ओके, whenever you are reading just read as like questions and answer, म्हणजे तुम्हाला एक्झामला पण ते सोपं पडेल. किंवा जर पॉईंट म्हणून लक्षात ठेवायचं असेल तर द विच पॉईंट वी आर गोइंग टू लर्न नाव, दॅट इज अ नीड ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, म्हणजे नीड काय आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची, ठीक आहे. आणि क्वेश्चन आला तर कसा येऊ शकतो, तर एक्सप्लेन द नीड ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. सो काय नीड आहे, सो द नीड ऑफ द सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अरायझेस बिकॉज ऑफ हायर रेट ऑफ चेंजेस इन युजर रिक्वायरमेंट्स अँड एन्व्हायरमेंट ऑन विच द सॉफ्टवेअर इज वर्किंग. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हे दोन मेनली गोष्टी काय त्या ठिकाणी गरजेचं आहे किंवा नीड आहे हे सांगितलेलं आहे, की का त्याची जास्त गरज आहे, तर त्यामध्ये त्याची युजरच्या वाढणाऱ्या रिक्वायरमेंट, युजरला खूप चेंजेस पाहिजे असं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अपेक्षित असतात त्याला पाहिजे त्या, म्हणजे आपण शेवटी युजरसाठी किंवा कस्टमरसाठी काय करत असतो, डेव्हलप करत असतो सॉफ्टवेअर, ठीक आहे. मग तो जो कस्टमर यूज करणार आहे किंवा जो वापरणारा आहे त्याच्या रिक्वायरमेंट ह्या फुलफिल झाल्या पाहिजेत, आणि त्या डे बाय डे किंवा त्या ज्या वाढणाऱ्या रिक्वायरमेंट आहेत हे त्याची काय गरज आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची. त्यानंतर एन्व्हायरमेंट ऑन विच द सॉफ्टवेअर इज वर्किंग, ज्या एन्व्हायरमेंट मध्ये सॉफ्टवेअर काय करते, वर्क करते. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लक्षात घेतो आपण, तेव्हा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलप करणं त्याची इंजिनिअरिंग खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये पहिले दिले आहे त्यांनी लार्ज सॉफ्टवेअर. इट इज इजियर टू बिल्ड अ वॉल दॅन अ हाऊस ऑर बिल्डिंग. Likewise, as the size of software become large, engineering has to step to give it a scientific process. आता लार्ज सॉफ्टवेअर जेव्हा आपण डेव्हलप करत असतो, तर लार्ज सॉफ्टवेअर जेव्हा डेव्हलप करतो आणि त्यामध्ये जर एखादं चेंज सांगितलं, तर ते चेंज करताना तुम्हाला म्हणजे पूर्ण बाकीचं जे सॉफ्टवेअर आहे त्याला कुठेतरी धक्का लागत असतो किंवा ते चेंज करणं तेवढं पॉसिबल नसतं. मग त्यावेळी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तुम्ही जर वापरला तर ते तुम्हाला एक चांगली टेक्निक त्या ठिकाणी किंवा मेथड्स त्या ठिकाणी तुम्ही यूज करून ते चेंजेस करू शकता. मग ते दिलं की इट इज इझियर टू बिल्ड अ वॉल दॅन अ हाऊस ऑर बिल्डिंग. कुठे कधी पण ते काय भिंती बांधणं चांगलं पूर्ण घर आणि ते बांधण्याच्या अगोदर किंवा ते बांधण्यापेक्षा, म्हणजे पूर्ण काम करण्यापेक्षा, बरोबर आहे. म्हणजे जर मी आउटसाइडनी घराच्या जर भिंती बांधल्या, ठीक आहे, चार भिंती बांधल्या घराच्या, पण त्या घराच्या आतमध्ये काही चेंजेस झाले तरी मी ते चेंजेस करू शकतो, ठीक आहे. चार जर भिंती माझ्या पक्क्या असतील तर त्या आतले चेंजेस हे मी काय कधीही करू शकतो, ठीक आहे. मग ते काही चेंजेस असू दे. मग त्याच्यामुळे वॉल बांधणं हे कधी इट इज बेटर दॅन टू चेंज द होम ऑर टू चेंज द हाऊस टोटल. ओके, सो पूर्ण स्ट्रक्चर चेंज करण्यापेक्षा त्या आतल्या काही गोष्टी चेंज करणं हे इझी आहे. सो लाईकवाईज ॲज द सॉफ्टवेअर बिकम लार्ज, इंजिनिअरिंग हॅज टू स्टेप गिवन टू सायंटिफिक प्रोसेस. म्हणजेच काय, प्रोसेस वाईज तुम्हाला जाणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जेव्हा सॉफ्टवेअर बिल्ड करता तेव्हा. एखादं लार्ज सॉफ्टवेअर बोलतो म्हणजे लार्ज सॉफ्टवेअर बिल्ड करताना तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, आणि जर एखादा चेंज आला तर चेंज करताना त्या ठिकाणी कुठलाही प्रॉब्लेम किंवा ते कठीण वाटायला नको किंवा इम्पॉसिबल त्या ठिकाणी वाटायला नको, ठीक आहे. हा अर्थ त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा. स्कॅलॅबिलिटी. If the software process were not based on a scientific and engineering concept, it will be easier to recreate new software than to scale an existing one. म्हणजे काय, हे जे सॉफ्टवेअर आहे ते सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग कन्सेप्ट वरती नसेल तर इट विल बी इजियर टू क्रिएट न्यू सॉफ्टवेअर दॅन टू स्केल अन एक्झिस्टिंग वन. म्हणजे काय, नवीन सॉफ्टवेअर बिल्ड करणं तुम्हाला खूप इझी जातं, पण ते स्केलेबल असणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. स्कॅलेबिलिटी असणं त्यामध्ये तेवढीच इम्पॉर्टंट आहे.
त्यानंतर आहे कॉस्ट. कॉस्ट पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय, तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करताना ॲज अ हार्डवेअर इंडस्ट्री हॅज शोन इट्स स्किल अँड ह्यूज मॅन्युफॅक्चरिंग हॅज lower down the price of computer and electronic hardware, but the cost of the software remains high if proper process is adopted. म्हणजे काय, जर प्रॉपर सगळ्या प्रोसेस घेतल्या तर त्यामध्ये त्याची कॉस्ट ही खूप जास्त असते. मग ते पण एक पॉइंट आहे ज्याच्यामुळे काय सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तुम्हाला गरजेची आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे तो आहे डायनामिक नेचर. सो डायनामिक नेचर मध्ये it always growing and adapting nature of software hugely demanded depends upon the environment in which the user works. If the nature of software is always changing, new enhancements need to be done in existing one. This is where the software engineering play a good role. आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कुठे चांगलं काम करतं तर ज्यामध्ये तुम्ही दररोज म्हणजे डायनामिक नेचर काय पाहिजे, डायनामिक म्हणजे काय, ऑलवेज त्या ठिकाणी अपडेशन्स हे गरजेचं आहे. तुम्हाला बाकीच्या एन्व्हायरमेंट नुसार त्या ठिकाणी चेंजेस करणं सॉफ्टवेअरमध्ये इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ऑलवेज ग्रो करत राहणं काय इम्पॉर्टंट आहे. ॲडॅप्ट करणं काय नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी सॉफ्टवेअरमध्ये ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे क्वालिटी मॅनेजमेंट. बेटर प्रोसेस ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोव्हाइड्स बेटर अँड क्वालिटी सॉफ्टवेअर प्रोडक्ट. जी काय क्वालिटी मॅनेजमेंट आहे ती काय करतं, ती का उपयोगी आहे तर बेटर प्रोसेस ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इट प्रोव्हाइड्स बेटर क्वालिटी सॉफ्टवेअर. म्हणजे क्वालिटी देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी क्वालिटी मॅनेजमेंट त्या ठिकाणी पॉईंट हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ह्यामध्ये आपण नीड काय काय आहे, कुठल्या गोष्टीचे लार्ज सॉफ्टवेअर डेव्हलप करणं काय गरजेचं आहे, स्कॅलेबिलिटी काय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. स्कॅलेबिलिटी नसेल तर काय त्या ठिकाणी रिक्रिएट नवीन सॉफ्टवेअर ठीक करणं हे खूप काय होतं, इझी जातं असेल तर, स्कॅलेबिलिटी असेल तर. आणि अदरवाईज ते सगळं नसेल तर त्या ठिकाणी ते तेवढं काय होईल, रिक्रिएट करणं डिफिकल्ट जाईल. त्यानंतर कॉस्ट का आहे इम्पॉर्टंट, जर जास्त होत असेल तर ती कसं मॅनेज करणं, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर डायनामिक नेचर का असावं, क्वालिटी मॅनेजमेंट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी नीडमध्ये बघितलेल्या आहेत. त्यानंतरचा पॉईंट आहे तो आहे व्हॉट आर द इसेन्शियल ॲट्रिब्यूट ऑफ गुड सॉफ्टवेअर. गुड सॉफ्टवेअर आपण कशाला बोलू शकतो किंवा काय काय गोष्टी गुड सॉफ्टवेअरमध्ये असायला पाहिजे. मग त्यामध्ये आहे मेंटेबिलिटी आहे, डिपेंडेबिलिटी अँड सिक्युरिटी. मेंटेबिलिटी म्हणजे काय, तुमचं मेंटेनन्स. जसं सांगितलं की आपण फेजेस बघितले, स्टेजेस बघितले सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या, त्यामध्ये मेंटेबिलिटी मेंटेनन्स तुम्ही कसं करताय सॉफ्टवेअरचं ते इम्पॉर्टंट आहे. ते करणं पण इम्पॉर्टंट आहे, ते सर्व्हिस देणं इम्पॉर्टंट आहे. सॉफ्टवेअर शुड बी रिटन इन अ सच अ वे सो दॅट इट कॅन इव्हॉल्व टू मीट चेंजिंग नीड ऑफ कस्टमर्स. This is the critical attribute because the software changes is an inevitable requirement of a changing business environment. सॉफ्टवेअरमध्ये कसं असतं, कस्टमरच्या काय असतात, रेग्युलर हे अपडेशन्स वाढत असतात, रेग्युलर चेंजेस त्यांच्या प्रोसेसिंग त्यांच्या कामामध्ये असेल किंवा काय वेगळ्या गोष्टीमध्ये असेल. नेचर सांगितलं की एन्व्हायरमेंट डायनामिक नेचर का पाहिजे, तर डायनामिक नेचर ह्यासाठी पाहिजे की तुम्हाला अपडेशन्स करता यायला पाहिजे आणि कस्टमर हा दररोज अपडेशन करत असतो. त्यासाठी तुम्हाला मेंटेनन्स म्हणजे काय, मेंटेबिलिटी ही इम्पॉर्टंट आहे. दररोज अपग्रेडेशन. ठीक आहे. म्हणजेच काय, मेंटेनन्स ठेवणं त्या ठिकाणी सॉफ्टवेअरचं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर डिपेंडेबिलिटी अँड सिक्युरिटी. Dependability include a range of characteristics including reliability, security and safety. Dependable software should not cause physical or economic damage in the event of system failure. त्यानंतर सिक्युरिटी काय, malicious users should not be able to access or damage the system. डिपेंडेबिलिटी मध्ये काय तर डायनामिक आपण बोलतो की एक रिलायबल पाहिजे. ठीक आहे. पोर्टेबल. मग एक सॉफ्टवेअर तुमचं असेल तर ते सॉफ्टवेअर त्यामध्ये एका सिस्टीमला सपोर्ट करत असेल, दुसऱ्या सिस्टीमला करत नसेल. आता सपोज सध्या विंडोज म्हणजे विंडोज 10 आहे, हा विंडोज 10 वरतीच ते सॉफ्टवेअर चालतंय आणि त्या विंडोज 10 मध्ये जर एखादं विंडोजचं नवीन व्हर्जन आलं, ठीक आहे, विंडोजच्या नंतरचं व्हर्जन आलं किंवा दुसरं 10 13 काय कुठलंही असेल, म्हणजे 7 वरती चालत असेल आणि 10 वरती चालणार नाही, असं नको. म्हणजेच काय, तुमचं जर ते सॉफ्टवेअर आहे तर ते सॉफ्टवेअर त्यामध्ये काय पाहिजे, डिपेंडेबिलिटी ही चांगली पाहिजे, ते कुठेही वर्क करता यायला पाहिजे, रिलायबल पाहिजे ते. ठीक आहे. म्हणजे एका सिस्टीमला चालते, दुसऱ्या सिस्टीमला चालत नाही, असं व्हायला नको. विंडोज 7 वरती चालते, 10 वरती चालत नाही, किंवा 10 वरती चालते 7 वरती चालत नाही, अशा गोष्टी व्हायला नको. म्हणजेच काय, त्या ठिकाणी एरर येतोय, अशा गोष्टी व्हायला नको रन करताना. त्यानंतर आहे मग ते ते डिपेंडेबिलिटी तुमचं काय करतं, ते कॉज करतं, फिजिकल सिस्टीमला पण डॅमेज करतं आणि तुमच्या इकॉनॉमिक म्हणजे कॉस्ट जी डेव्हलपिंग साठी लागते, ठीक आहे, ती पण त्या ठिकाणी वाढते. त्यानंतर आहे तुमचं सिक्युरिटी देणं इम्पॉर्टंट आहे. कुठलाही अनऑथराइज माणसाने त्या ठिकाणी ऍक्सेस करायला नको, थर्ड पार्टीने त्या ठिकाणी ऍक्सेस करायला नको. ठीक आहे. व्हायरसेस पासून तुमच्या सिस्टीमला तेवढं सिक्युअर ठेवणं गरजेचं आहे. तर हे सगळे
इसेन्शियल ॲट्रिब्यूट आहेत. त्यानंतर इफिशियन्सी, किती इफिशियंट आहे तुमचं सॉफ्टवेअर ते बघणं गरजेचं आहे, की सॉफ्टवेअर शुड नॉट मेक वेस्टफुल यूज ऑफ सिस्टम रिसोर्सेस such as memory, processor cycles. Efficiency therefore include responsiveness, processing time, memory utilization. इफिशियंट म्हणजे काय, तर तुमचं सॉफ्टवेअर हे उगाच कुठलीही सिस्टीम कन्झ्युम करणं गरजेचे नाही. कुठली पॉवर, आता एखादं सॉफ्टवेअर यूज केल्यानंतर ते सॉफ्टवेअर तुमचं प्रोसेसिंगचं पण जागा घेतं, त्यानंतर तुमच्या मेमरीची जागा घेतं, तुमची पॉवर कन्झ्युम करतं. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्या उगाच अनवॉन्टेडली जास्त घेणं गरजेचं नाहीये. ठीक आहे, किंवा जास्त घ्यायला नको. म्हणजेच काय, उगाच जास्त वेळ लोड व्हायला किंवा जास्त जागा मेमरी प्रोसेसिंगची, ठीक आहे, प्रोसेसरची जास्त जागा घ्यायला नको. त्यानंतर मेमरी जास्त कन्झ्युम करायला नको, पॉवर जास्त कन्झ्युम करायला नको. म्हणजेच काय, उगाच वेस्टफुल यूज ऑफ सिस्टीम रिसोर्सेसचा उगाच वेस्टफुल यूज त्या ठिकाणी करायला नको. वेस्टफुल यूज बोलतोय मी, यूज नाही, वेस्टफुल यूज म्हणजे पाहिजे तेवढं त्याने यूज करावं आणि उगाच जास्त यूज करायला नको. अशा प्रकारे तुमचं सॉफ्टवेअर हे इफिशियंट त्या ठिकाणी पाहिजे. हे एक गुड ॲट्रिब्यूट आहे, चांगलं कॅरेक्टर्स आपण बोलू शकतो सॉफ्टवेअरचा. नंतर ॲक्सेप्टेबिलिटी, सॉफ्टवेअर मस्ट बी ॲक्सेप्टेबल टू द टाईप ऑफ युजर फॉर विच इट इज डिझाईन. दिस मीन्स दॅट इट मस्ट बी अंडरस्टँडेबल, युजेबल अँड कॉम्पॅटेबल विथ अदर सिस्टीम दॅन दे यूज. मग ते काय कॉम्पॅटेबल पाहिजे, जसं की सांगितलं डिपेंडेबिलिटी, तसंच थोडंसं कॉम्पॅटेबल पण पाहिजे. म्हणजे काय, कुठल्या युजरला तुम्ही डेव्हलप करताय, कुठल्या युजरसाठी, त्या युजरला तुम्हाला वापरता यायला पाहिजे, त्या युजरला तुमचं सॉफ्टवेअर वापरता आलं पाहिजे. ॲज वेल एज त्याला ते अंडरस्टँडेबल झालं पाहिजे, त्याला कॉम्पॅटेबल पाहिजे. म्हणजेच काय, एखादं ॲप्लिकेशन ते वेब बेस असेल, क्लाउड बेस असेल, ठीक आहे, तर ते क्लाउड बेस असताना मग ते सर्व्हिस क्लाउडची असेल ती प्रॉपर पाहिजे. म्हणजे गुगल ड्राईव्हला चालते, गुगलच्या क्लाउडला चालते, दुसऱ्या क्लाउडला चालत नाही असं नको. एका ठिकाणी मी जर वापरतोय, रिमोटली ॲप्लिकेशन ॲक्सेस व्हायला पाहिजे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. ॲक्सेप्टेबिलिटी म्हणजे की तुमचं सॉफ्टवेअर हे तुमच्या युजरला चांगलं समजलं पाहिजे, त्याला चांगलं अंडरस्टँडेबल झालं पाहिजे, त्याला चांगलं वापरता यायला पाहिजे आणि त्यांच्या सगळ्या सिस्टीमवरती ते वर्क करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ॲक्सेप्टेबिलिटी. सो दिस आर द की ॲट्रिब्यूट्स ऑफ द गुड सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरच्या की ॲट्रिब्यूट्स ह्या आपण आता बघितलेल्या, की कुठल्या कुठल्या ॲट्रिब्यूट्स आहेत. त्यामध्ये कुठला पॉईंट समज असेल तर विचारला तरी चालेल. त्यानंतर आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड सॉफ्टवेअर. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत गुड सॉफ्टवेअरचे, तर त्यामध्ये सॉफ्टवेअर प्रोडक्ट कॅन बी जज बाय द what it offers and how well it can be used. This software must be satisfied of the following grounds, that is operational, transitional and maintenance. तर कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या कोणत्या असतात, तर ह्या तीन गोष्टीवरून त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ह्या लक्षात घेतल्या जातात. त्यामध्ये ऑपरेशनल आहे, ट्रान्झिशनल आहे आणि मेंटेनन्स आहे. ह्या तीन गोष्टी गुड सॉफ्टवेअरसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये ऑपरेशनल मध्ये काय, दिस टेल अस हाऊ वेल सॉफ्टवेअर वर्क इन ऑपरेशन्स. इट कॅन बी मेजर ऑन, मग ऑपरेशन्स कशावरती मेजर केलं जातं, किती ऑपरेशन मध्ये तुमचं प्रोडक्ट चांगलं आहे हे त्यामध्ये बघत जातं ऑपरेशन्समध्ये. मग कुठले कुठले ऑपरेशन्स होतात, की त्यामध्ये बजेटचा असेल, युजेबिलिटी आहे, इफिशियंट किती आहे, करेक्ट किती सॉफ्टवेअर आहे, त्यानंतर फंक्शनॅलिटी त्याची कशी आहे, डिपेंडेबिलिटी कशी आहे, सिक्युरिटी किती आहे, सेफ्टी किती आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या ऑपरेशन्समध्ये लक्षात घेतल्या जातात. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील तर तुमचं ऑपरेशनल सॉफ्टवेअर काय, सॉफ्टवेअरचं ऑपरेशन हे सगळं चांगलं आहे. ठीक आहे, ते चांगल्या प्रकारे वर्क करते. हे एक चांगलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे गुड सॉफ्टवेअरची. त्यानंतर ट्रान्झिशनल. सो ट्रान्झिशनल दिस ॲस्पेक्ट इज इम्पॉर्टंट व्हेन द सॉफ्टवेअर इज मूव्ह फ्रॉम वन प्लॅटफॉर्म टू अनदर. हे कधी इम्पॉर्टंट असतं, जेव्हा तुमचं सॉफ्टवेअर एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जायला लागतं. मग ट्रान्झिशनलमध्ये तुमचं पोर्टेबल पाहिजे सॉफ्टवेअर. जसं की मी सांगितलं की तुमचं विंडोजला चालतंय आणि अँड्रॉइडला चालत नाहीये, किंवा एका विंडोज 7ला चालतंय त्यानंतर विंडोज 10ला चालत नाही, असं. ठीक आहे, इंटरऑपरेबिलिटी पाहिजे, त्यानंतर रियुजेबिलिटी, त्यानंतर अडॅप्टेबिलिटी. ह्या सगळ्या गोष्टी ह्या ट्रान्झिशनलमध्ये यायला पाहिजेत. की तुमचं रियुजेबल पाहिजे, चांगलं अडॅप्ट झालं पाहिजे, इझी टू अंडरस्टँड पाहिजे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या ट्रान्झिशनलमध्ये असतात. ह्या कधी गोष्टी लक्षात घ्यायला, ट्रान्झिशनल हा पार्ट जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर हे एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर वापरत असाल. जसं की एका विंडोज चेंज होत असेल, त्यानंतर डिव्हाइस चेंज होत असेल, मग काही सॉफ्टवेअर हे क्लाउड बेस असतील, मोस्टली क्लाउड बेस असतात आता, क्लाउड बेस असतील. ठीक आहे, जे तुम्ही मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर्स त्या सगळ्यावरून तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. अशा प्रकारचं हे ट्रान्झिशनल हे कॅरेक्टरिस्टिक इम्पॉर्टंट आहे. तीन मेन आहेत, ऑपरेशनल, ट्रान्झिशनल आणि मेंटेनन्स. ठीक आहे, ऑपरेशनल बघितलं आपण, ट्रान्झिशनल बघितलं, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे
मेंटेनन्स. The maintenance मध्ये this aspect brief about how well a software has the capabilities to maintain itself in the ever changing environment. आता हे कधी इम्पॉर्टंट असतं, जेव्हा तुमचं सॉफ्टवेअर हे ऑलवेज चांगल्या एन्व्हायरमेंट मध्ये राहायला पाहिजे. त्यामध्ये चेंजेस झाले, ठीक आहे, डायनामिक नेचर काय पाहिजे, तर त्यामध्ये काही चेंजेस झाले, एन्व्हायरमेंट मध्ये काही चेंजेस झाले, सिस्टीम मध्ये किंवा टेक्नॉलॉजी मध्ये जरी काही चेंज झाला, अपग्रेडेशन जर आलं, तरी तुमचं मेंटेनन्स ह्या ठिकाणी जर चांगलं असेल तर तुमचं सॉफ्टवेअर हे चांगलं त्या ठिकाणी राहू शकतं. मग त्यामध्ये this aspect briefs about how well software has capabilities to maintain itself in the ever changing environment. ever changing जसं की सॉफ्टवेअर आपलं व्हॉट्सअपचं आपण एक्झाम्पल बघितलं की व्हॉट्सअपमध्ये अगोदर फक्त मेसेंजरचं ऑप्शन होतं, म्हणजे चॅटिंग तुम्ही फक्त करत होता, त्यानंतर व्हॉइस कॉल आला, व्हिडिओ कॉल आला, म्हणजे काय डे टू डे त्यांनी काय केलं, अपडेट केलं. त्यानंतर त्यांनी पेमेंटचे ऑप्शन काढलेले आहेत, ठीक आहे, लोकेशन शेअर करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये तुम्ही काय केलं, फाईल शेअर करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यामध्ये काय केले, अपडेट करत राहिले. त्याच्यामुळे काय राहिलं, त्यांचं सॉफ्टवेअर हे काय राहिलं, चांगलं त्या ठिकाणी मेंटेन किंवा चांगलं त्या मार्केटमध्ये टिकून राहिलं एव्हर, ठीक आहे, एव्हर चेंजिंग एन्व्हायरमेंट मध्ये काय राहिलं, टिकून राहिलं. म्हणजे हे अपडेशन हे सारखं करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये मॉड्युलरिटी आहे, मेंटेबिलिटी आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, स्केलेबिलिटी आहे, या सगळ्या गोष्टी त्या मेंटेनन्स मध्ये आहेत. इन शॉर्ट, द सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इज अ ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स which uses well-defined engineering concept required to produce efficient, durable, scalable, in budget and on time software product. In short, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये तुमचं काय काय गरजेचं आहे, तर त्यामध्ये इफिशियंट, ड्युरेबल, स्केलेबल, इन बजेट अँड ऑन टाइम सॉफ्टवेअर प्रोडक्ट, ठीक आहे, हे असणं सगळं या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये गरजेचं आहे. हे आपण बघितले त्याचे कुठले ॲट्रिब्यूट्स आहेत, ओके, जे चांगलं सॉफ्टवेअरचे कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण बघितले, की ॲट्रिब्यूट्स बघितले. त्यानंतर आहे एक्सप्लेन द डिफरंट ॲप्लिकेशन्स टाईप. वेगवेगळे ॲप्लिकेशनचे टाईप असतात, ठीक आहे, सॉफ्टवेअरचे, ज्यामध्ये स्टँड अलोन ॲप्लिकेशन्स असतात, इंटरॅक्टिव्ह ट्रान्झॅक्शन बेस्ड ॲप्लिकेशन असतात, एम्बेडेड कंट्रोल ॲप्लिकेशन्स, एम्बेडेड कंट्रोल सिस्टम्स असतात, बॅच प्रोसेसिंग सिस्टम्स असतात. ज्यामध्ये स्टँड अलोन मध्ये काय, तर ज्यामध्ये दिस ॲप्लिकेशन सिस्टम दॅट रन ऑन लोकल कम्प्युटर्स, ठीक आहे, डेस्कटॉप बेस असतील ॲप्लिकेशन्स, म्हणजे कुठले कुठले ॲप्लिकेशन्स असतात ते सॉफ्टवेअर कुठले कुठले असतात ते. त्यामध्ये आहे सेकंड आहे इंटरॅक्टिव्ह ट्रान्झॅक्शन बेस्ड ॲप्लिकेशन, ज्यामध्ये आहेत ॲप्लिकेशन्स दॅट एक्झिक्यूट on remote computer and are accessed by users from their on PC or terminals. This include web applications such as e-commerce applications. ठीक आहे, इंटरॅक्टिव्ह ट्रान्झॅक्शन बेस्ड ॲप्लिकेशन म्हणजे काय, ॲप्लिकेशन जे कुठूनही कुठल्या डिव्हाइस मधून तुम्ही ॲप्लिकेशन ऍक्सेस करता, वेब ॲप्लिकेशन, जसं की अमेझॉनचं तुम्ही सॉफ्टवेअर पण वापरताय, वेबसाईट पण वापरताय, ठीक आहे, सेम फंक्शनिंग सगळं तुम्ही त्या एकाच जागेवरती वेगवेगळ्या डिव्हाइस, वेगवेगळ्या टर्मिनल्स मधून तुम्ही करू शकता. दॅट इज इंटरॅक्टिव्ह ट्रान्झॅक्शन बेस्ड ॲप्लिकेशन. Then there are embedded control systems. So these are the software control systems that control and manage the hardware devices. Numerically, they are probably more embedded system than any other type of system. म्हणजे embedded control system, जसं की वॉशिंग मशीन, AC मध्ये वगैरे त्या डिव्हाइस पर्टिक्युलर फंक्शनिंग साठी सिस्टीम यूज केली जाते, ते ॲप्लिकेशन्स ह्या एम्बेडेड कंट्रोल सिस्टम मध्ये असतात. त्यानंतर आहे बॅच प्रोसेसिंग सिस्टीम. बॅच प्रोसेसिंग सिस्टीम म्हणजे काय, these are the business system that are designed to process data in large batches. They process large number of individuals input to create corresponding output. बॅच प्रोसेसिंग सिस्टीम मध्ये तुम्हाला एफआयला झालं, ऑपरेटिंग सिस्टीम झालं, त्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचा हा एक टाईप होता, बॅच प्रोसेसिंग सिस्टीम, सॉरी बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. ही का गरजेची असते, जेव्हा तुमचं लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असतो, ठीक आहे. सो दिस आर द बिझनेस सिस्टम दॅट आर डिझाईन टू प्रोसेस डेटा इन लार्ज बॅचेस. म्हणजे लार्ज बॅचेस किंवा लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असतो, तो प्रोसेस करण्यासाठी ही बॅच प्रोसेसिंग सिस्टीम यूज केली जाते. सो दे प्रोसेस लार्ज नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल इनपुट्स टू क्रिएट करस्पॉन्डिंग आउटपुट. त्यामध्ये काय, इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रोसेस डेटा जर लार्ज आहे तो लार्ज डेटा तुमचा इंडिव्हिज्युअल काय केला जातो, त्या ठिकाणी डिवाइड केला जातो आणि त्यानुसार काय केलं जातं, क्रिएट करून त्याचं करस्पॉन्डिंग किंवा त्याचं रिस्पॉन्ड, त्याची प्रोसेसिंग ही केली जाते आणि त्याचं एक आउटपुट काढलं जातं. त्याचं एक्झाम्पल हे सांगायचं झालं तर तुमचं बॅच वाईज आपण जेव्हा प्रॅक्टिकल्स घेत असतो, वायवा घेत असतो, ठीक आहे, कारण की तुमचा काय म्हणतो आपण,
स्ट्रेंथ ही जास्त असल्यामुळे काय करतो आपण ते डिवाइड करतो, बॅच वाईज काय करतो डिवाइड करतो, आणि त्या बॅच वाईज डिवाइड करून काय करतो आपण वायवा प्रॅक्टिकल हे घेत असतो. म्हणजेच काय लार्ज अमाऊंट ऑफ डेटा काय करतो आपण वेल डिफाईन काय करतो प्रोसेस करतो, त्या डिवाइड करतो. ठीक आहे, दॅट इज अ बॅच प्रोसेस सिस्टीम. त्यानंतर आहे एंटरटेनमेंट सिस्टीम्स आहेत. सो दिस आर द सिस्टीम दॅट प्रायमरली फॉर पर्सनल यूज अँड विच एंटरटेन टू एंटरटेन द युजर. एंटरटेन साठीचे जे काय ऍप्लिकेशन्स आहेत ते आहेत. तर हे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ ऍप्लिकेशन्स आहेत. सिस्टीम फॉर मॉडेलिंग आणि सिम्युलेशन. मॉडेलिंग आणि सिम्युलेशन मध्ये काय म्हणजेच इंजिनिअरिंग मध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरले जातात, ज्यामध्ये कॅड आहे, तुमचं कॅम आहे. ठीक आहे, जे की एखादं डिव्हाइस किंवा एखादं प्रोडक्ट किंवा एखादी पार्ट, म्हणजे सपोज एखाद्या व्हेकलचा पार्ट तुम्ही डेव्हलप करत असाल, ठीक आहे, एखाद्या मशीनचा पार्ट तुम्ही डेव्हलप करत असाल, तर त्या मशीनच्या पार्टचं तुम्हाला डिझाईन करण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स लागतात. ते सॉफ्टवेअर्स तुमच्या मॉडेलिंग आणि सिम्युलेशन्स मध्ये येतात. ठीक आहे, जे सॉफ्टवेअर तुमच्या मॉडेलिंग आणि सिम्युलेशन मध्ये येतात. एंटरटेनमेंटसाठी सॉफ्टवेअर सांगितलं की एंटरटेनमेंटसाठी म्हणजे काय, म्हणजे तुम्ही एंटरटेनसाठी सॉफ्टवेअर यूज करता, सिस्टीम यूज करता, ते एंटरटेनमेंट सॉफ्टवेअर. तुमचा सिस्टीम फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन म्हणजे काय तुमचं इंजिनिअरिंग मध्ये मोस्टली. आता इंजिनिअरिंग म्हणजे कुठले, तर फक्त IT किंवा कम्प्युटर सायन्स किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग नाही, तर त्यामध्ये सिव्हिल सेक्टर असतील, त्यानंतर मेकॅनिकल सेक्टर आहे, त्यानंतर ऑटोमोबाईल सेक्टर आहे. ठीक आहे, ह्या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये मेडिकल सेक्टर आहे, वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये त्यांच्या गरजेनुसार ते सॉफ्टवेअर काय करत असतात यूज करत असतात, त्या सिस्टम्स काय करत असतात यूज करत असतात. जसं की मी एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, एखादा पार्ट डिझाईन करायचा असेल तर, तसंच तुमचं मेडिकल सेक्टरमध्ये वेगळं सॉफ्टवेअर त्यांना लागत असेल, मग हे सॉफ्टवेअर आपण मॉडेलिंग किंवा सिम्युलेशन मध्ये घेऊ शकतो. त्यानंतर आहे डेटा कलेक्शन सिस्टीम. डेटा कलेक्शन सिस्टीम दॅट इज अ कलेक्ट डेटा फ्रॉम द एन्व्हायरमेंट युझिंग अ सेट ऑफ सेन्सर्स अँड सेंड डेटा टू अदर सिस्टीम फॉर प्रोसेसिंग. म्हणजे काय, डेटा कलेक्शन सिस्टीम मध्ये वेगवेगळा डेटा हा कलेक्ट केला जातो वेगवेगळ्या सेन्सर्स मधून, आणि तो दुसऱ्या ठिकाणी काय केला जातो सेंड केला जातो. ठीक आहे, अशा प्रकारचे सिस्टीम असतील, ज्यामध्ये आपण अटेंडन्स सिस्टीम वगैरे बघतो, बरोबर, बायोमेट्रिक, ज्यामध्ये डेटा तुमचा घेतला जातो आणि तो डेटा काय करतो एक सेंड केला जातो की अटेंडन्स म्हणून तो काय करतो त्या ठिकाणी लागला जातो. ठीक आहे, प्रेझेंट वगैरे काय असेल अब्सेंट. त्यानंतर आहे सिस्टीम्स ऑफ सिस्टीम. म्हणजे धीस आर द सिस्टीम दॅट आर कंपोज ऑफ नंबर ऑफ अदर सॉफ्टवेअर सिस्टीम. म्हणजे अशा प्रकारचे पण ऍप्लिकेशन किंवा सिस्टीम असतात, ज्या वेगळ्या सिस्टीम आणखीन काय करत असतात डेव्हलप करत असतात. ठीक आहे, तर हे सगळे काय असतात ऍप्लिकेशनचे टाईप आहेत ह्यामध्ये, की वेगवेगळे ऍप्लिकेशनचे टाईप आपण ह्यामध्ये बघितले की कुठले कुठले ऍप्लिकेशन असतात. नॉट एक्झॅक्टली नॉट द एक्झाम्पल, फक्त मी तुम्हाला ओव्हरऑली सांगितले, त्याने काय केलेलं आहे फक्त टाईप सांगितलेले आहेत. ठीक आहे, एक्झाम्पल थ्रू हा पॉईंट लक्षात ठेवा की एम्बेडेड सिस्टीम कुठले असतात, जसं की सांगितले AC आहे, ठीक आहे, मायक्रोवेव्ह आहे, त्यानंतर वॉशिंग मशीन हे एम्बेडेड मध्ये आहे. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल की लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असेल तर. एंटरटेनमेंट सिस्टीम्स आहेत, त्यानंतर सिस्टीम फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन आहे. तर हे सगळे एक एक्झाम्पल वाईज तुम्ही काय करा, हे गोष्टी हे ऍप्लिकेशन कुठले कुठले आहेत ते लक्षात ठेवा. आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं, तर आजच्या लेक्चरला आपण गुड ऍट्रिब्यूट्स म्हणजे ऍट्रिब्यूट ऑफ गुड सॉफ्टवेअर, त्यानंतर आहे की पॉइंट्स बघितले, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड सॉफ्टवेअर हे बघितले. ठीक आहे, त्यानंतर कुठले कुठले टाईपचे ऍप्लिकेशन असतात ते बघितले, त्यानंतर नीड काय सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची ते बघितले. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरला बघितल्या. ह्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे दॅट इज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल, दॅट इज SDLC. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. SDLC दॅट इज अ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. हा पूर्णपणे एका लेक्चरमध्ये घ्यायचा आहे, त्याच्यामुळे हा काय करूया आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. म्हणजे हा पूर्ण एक आता अर्धवट किंवा अर्ध्या टाइम मध्ये घेणं तेवढं पॉसिबल नाही, ते काय होईल समजणार नाही. आणि पूर्ण लेक्चरमध्ये आपण पुढच्या लेक्चरला हा जो SDLC पॉईंट आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल कुठला आहे, कसं आहे, कुठली कुठली लाईफ सायकल असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत ह्यामध्ये, की ऍक्च्युली पॉईंट हा काय आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. ठीक आहे, आजपुरती एवढंच. थँक्स फॉर द जॉईनिंग. बाकीचे पॉईंट ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.